मोफत असं आश्वासन दिलं। गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी असंही आश्वासन त्यांनी दिलं। राज्य परिवहनच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन दिलं। पहिली ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 15,000ची मदत, पदवीधरांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत। 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देखील विजय थलपती यांनी दिला। महासंग्रामातून आणखी एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान मोदींनी बंगाली लोकांचं भाजपला भरभरून मतांचं दान झालंय त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। तृणमूलची साथ सोडून बंगालनं भाजपला साथ दिल्याचं म्हटलंय आणि मोदींच्या करिश्म्यासमोर आता ममता दीदी अपयशी ठरल्यात। पंतप्रधान मोदींनी झालमुडी मतदारांना भावलेली आहे, तर बंगाली लोकांचं भाजपला भरभरून मतांचं दान आलेलं आहे आणि तृणमूलची साथ सोडून बंगालनं भाजपला साथ दिलेली आहे। तर एकंदरीतच पश्चिम बंगालमधल्या या निकालांची ज्याप्रमाणे अपेक्षा किंवा एक्झिट पोलमध्ये ज्याप्रमाणे सगळे निकाल दिसत होते तसेच निकाल आता पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर सध्या अनेक मान्यवर आता स्टुडिओमध्ये आहेत, त्याचबरोबर बाहेरून सुद्धा जोडले गेलेत। आत्ता जो एक महत्त्वाचा विषय आता झी24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहिला होता, TVKनं घेतलेली मारलेली मुसंडी आणि घेतलेली आघाडी, आपण हेमंत देसाई सरांना विचारूया। सर, आता आपण विजय थलपतींचं जे सगळं बघत होतो, फ्रीबीज आणि अनेक घोषणा त्यांनी केलेल्या होत्या, तर काय ह्या सगळ्या घोषणांमुळे 2026 मध्ये आलेल्या या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान केलं? मला वाटतं की हे ज्या घोषणांमुळे मतदान केलं असेल असं नाही, त्यांचं इंडिव्हिज्युअल जे अपील आहे आणि काहीतरी बदल लोकांना हवा असेल त्याच्यामुळे। पण गोष्ट अशी की तामिळनाडूचा मध्ये सत्ता कोणाची असली तरी साधारण एक बऱ्यापैकी शिस्तीने कारभार होत होता। अशा प्रकारचे कुकर, मिक्सर, ग्राइंडर वगैरे देण्याचे प्रकार वेगवेगळ्या पक्षांमध्ये DMK, AIADMK दोघांनी केलेले, यात नाकारण्याचं कारण आहे। पण यांनी जी आश्वासने दिलेली आहेत त्याच्यामुळे तामिळनाडूचा एक बऱ्यापैकी जो कारभार चाललेला आहे आत्तापर्यंत, तो पूर्णपणे दिवाळखोरीचा होईल की काय, आर्थिक बेशिस्त आणि बेबंदशाहीचा होईल का, अशी चिंता वाटते। एक गोष्ट अशी आहे की एकूण जे आपण सबसिडीज म्हणतो, त्या सबसिडीज काही योग्य असतात, काही चांगले असतात, पण काही म्हणजे जर केवळ कॅश ट्रान्सफरमुळे जे तामिळनाडूचा कारभार बऱ्यापैकी वित्तीय शिस्तीचा होता, म्हणजे 38% साधारण त्यांच्या एकूण हे याच्यामधलं प्रमाण होतं, जे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये कमी होतं। पण स्टालिननीसुद्धा कॅश ट्रान्सफर सुरू केल्यानंतर त्यांचं हे प्रमाण वाढलं आणि म्हणजे वित्तीय तुटीमधला हा एक महत्त्वाचा घटक झाला की हा सबसिडीजचा, स्टालिनचा। याच्या पलीकडे यांनी जर द्यायचं आता कबूल केलेलं आहे, त्यामुळे तामिळनाडूचं जे एक आर्थिक व्यवस्थापन आहे ते पूर्ण बिघडण्याची शक्यता आहे। बरं, ही आश्वासनं सगळी पूर्ण करता येतील का नाही मला माहीत नाही आत्ता, कारण ते स्वबळावर ते आत्ता सत्ता स्थापन करू शकत नाही आहेत। लॉजिकली विचार केला तर अर्थातच ते भाजप त्यांना कदाचित बाहेरून पाठिंबा देईल असं दिसतंय, आणि जर भाजपने बाहेरून पाठिंबा दिला तर सगळं त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे करता येईल असं नाही। आणि मुळात कोणाचंही तिथे सरकार येऊ, मुळात सगळ्या रेवड्या वाटणं जे आहे ते मोदींनी सुद्धा सांगितलं की रेवड्या वाटू नका, आणि स्वतःही भरपूर वाटल्या, केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या वाटल्या, म्हणजे त्यांच्या रेवड्या नाहीत, इतर काँग्रेसच्या किंवा इतर पक्षांच्या रेवड्या असतात। अशा प्रकारच्या आता रेवड्या वाटण्यावरती स्वतः मोदींचा पक्ष त्यांच्यावरती जर बाहेरून पाठिंबा दिला तर नियंत्रण आणेल का, हा खरा प्रश्न आहे। पण तामिळनाडूचा कारभार विजयच्या हाती गेला तर सिनेमाच्या एखाद्या नायकाप्रमाणे, तर तुम्हाला एक नायक नावाचा चित्रपट होता की 24 एक दिवसाचा नायक असतो, त्यामध्ये जो त्याप्रमाणे जो एका दिवसामध्ये जे सगळे रोग बरे करतो, सगळं व्यवस्थित करतो, तशा प्रकार प्रत्यक्षात वास्तवात होत नाही। वास्तवामध्ये नीट विचार करूनच तुम्हाला कारभार करायला लागतो। त्यामुळे आता आपण नायक हे वास्तवातले आहोत, तेव्हा जमिनीवरती उतरून नीटपणे काम केलं तर विजय यशस्वी होऊ शकेल। एखादा नट जेव्हा या कारभार करायला लागतो तेव्हा अयशस्वी होतो असा बिलकुल भाग नाही। MG रामचंद्रन यांनीसुद्धा पहिल्यांदा जे मिड डे मील आहे ते भारतामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे MGR यांनी सुरू केलं, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली, पण त्यावेळी अत्यंत गरिबी असल्यामुळे ती गोष्ट योग्य होती, त्यात काही चुकीचं नाही। किंवा जयललिता यांनी आपण जसं झुणका भाकर योजना महाराष्ट्रात होती तशा प्रकारचं जेवणाची सोय मोठ्या प्रमाणात दिली होती, ती योजना यशस्वी झाली होती। अशा योजना गरिबांसाठी करायला हरकत नाही, पण
एकूण आर्थिक व्यवस्थापन नीट केलं पाहिजे. नाहीतर केवळ सवंगपणा जर केला तर आर्थिक कारभार बट्ट्याबोळ होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला राहुल गडपाले सरांना प्रश्न विचारायचा आहे. राहुल सर, पश्चिम बंगालमध्ये आपण सगळा प्रचार जर बघितला तर काली विरुद्ध कावा असं स्वरूप त्याला देण्याचा प्रयत्न झाला. शाकाहार विरुद्ध मांसाहार हा देखील मुद्दा चर्चेत होता. भाजपची सत्ता आली तर आपल्याला अंडी मासे खाता येणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं आणि तिथे मास्यांना धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्यामुळे नंतर आपण बघितलं तर अनुराग ठाकूर आणि मनोज तिवारी यांनी मासे खातानाचे फोटो सुद्धा टाकले होते. आता ही तीच भाजप आहे ज्यांनी काही वर्षापूर्वी अखिलेश यादव एका विशिष्ट दिवशी काहीतरी मांसाहार करत होते तर त्यांच्यावर टीका केलेली होती. तर भाजपने हा जो प्रचाराचा सगळा पॅटर्न ठेवला होता त्याचा भाजपला फायदा होताना दिसतोय का, जे कल आता दिसत आहेत त्यावरून? नाही, निश्चितपणे भाजप जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा देशभर आणि जगभर मांडताना दिसतं, भाजपने आतापर्यंत जे काही राजकारण केलंय ते अत्यंत सोयीचं राजकारण केलेलं आहे. मी नेहमी म्हणतो की भाजप हा एक असा पक्ष आहे की जो कॅल्क्युलेशनने निवडणुका लढतो. ते कुठल्याही वेळेस त्यांचा जे हिंदुत्वाचा पण मुद्दा आहे तो ते त्यांच्या सोयीने ते हिंदुत्वाचा जो पॅटर्न आहे तो राज्यांप्रमाणे बदलतात. म्हणजे तुम्ही अगदी त्यांचे आसाम मधले काही नेते वगैरे बघितले तर ते सुद्धा म्हणजे बीफ वगैरे हे एका राज्यामध्ये ते बॅन करतात, दुसऱ्या राज्यामध्ये त्याचं समर्थन. पूर्वोत्तरला वेगळी भूमिका असते, गोव्यात वेगळी असते आणि मध्य उत्तर भारतात वेगळी भूमिका असते. परत 100% आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं गणित असतं ते कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे ते खूप बारकाईने सगळं नियोजन करतात, त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना थेट तशी भूमिका घेता येत नाही त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडून तशा स्वरूपाचे मेसेजेस सर्वसामान्य लोकांपर्यंत पर्क्युलेट करून घेतात आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते परफेक्ट त्यांना निवडणुकीमध्ये दिसतं दरवेळेस. पश्चिम बंगालमध्ये जर विचार केला म्हणजे आता अलीकडे जे आपण ज्या विधेयकावरून इतकी चर्चा झाली, ओव्हरऑल काय दिसत होतं त्यातून की ममता बॅनर्जींच्या मागे ज्या पद्धतीने महिलांची ताकद आहे. म्हणजे जर आपण गेल्या निवडणुकीतले जर निकाल बघितले तर पुरुषांचं जे मतदान आहे ते भाजपपेक्षा फक्त 3% जास्त होतं ममता बॅनर्जींना. पण तेच जर महिलांचं जर प्रमाण बघितलं ते 10% जास्त मतदान होतं आणि इतका मोठा फरक होता. तो जर डॅमेज करायचा असेल तर ह्या बिलाच्या माध्यमातून ज्या पद्धतीची राड सगळ्या देशभरात उठवण्यात आली, ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करण्यात आलं, ज्या पद्धतीने त्याचा आणि डिलिमिटेशनचा सगळा एकंदरीत विचार करण्यात आला, खूप चांगली खेळी बीजेपीने म्हणजे राजकीय दृष्ट्या अशीच खेळी खेळणं अपेक्षित असतं की ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याला एक प्रकारे अडचणीत आणायचं असतं आणि ती खूप चांगली स्ट्रॅटेजी बीजेपीने वापरली आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना या निवडणुकीत फायदा होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतो. ठीक आहे प्रशांत जगताप, माझा प्रश्न तुम्हाला आहे. आता गडपाले सरांनी जे विश्लेषण केलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? कारण जे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ दिलं नाही महिला आरक्षणाचं, त्याला विरोधक जबाबदार आहेत असं एक नरेटिव्ह भाजपकडून तयार केलं जाते असा आरोप तुम्ही करत होतात. पण त्याचा फायदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला झाला असं वाटतं का तुम्हाला? तर या ठिकाणी भाजप त्यांना हवं तशा प्रकारे विधेयक आणणं किंवा एकूणच एखादा लोकप्रिय किंवा देशाला घातक असताना सुद्धा निर्णय जाहीर करणं या संदर्भामध्ये स्ट्रॅटेजी वाईज कामकाज करतं. म्हणजे जो एकूणच महिला आरक्षणाचा कायदा 2023 ला ऑलरेडी पास झालेला मंजूर झालेला आहे, तो मात्र त्यांनी ठरवून म्हणजे एकीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ह्या महिला मुख्यमंत्री आहेत किंवा एकूणच त्यांची त्या राज्यावर कमांड आहे, त्यांना डॅमेज करायचं असेल तर त्या अनुषंगाने काहीतरी विषय आणला पाहिजे हे ठरवून एप्रिल महिन्यामध्ये वास्तविक पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाने किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये कुठला आक्षेप घेतला नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे. पण निवडणूक कारण की आचारसंहितेच्या काळामध्ये असे धोरणात्मक विषय कुठल्या प्रकारे मंजूर करण्याचे केंद्र किंवा राज्य सरकारला अधिकार नसतात. पण तो मुद्दाम आणला गेला आणि अलीकडच्या काळामध्ये थोडी मेमरी सगळ्यांची एवढी स्ट्रॉंग राहिलेली नाहीये. कारण की अलीकडच्या काळात आपण जसं सोशल प्लॅटफॉर्म स्क्रोल करतो तशाच प्रकारे या ठिकाणी महिला आरक्षण कायदा ऑलरेडी 2023 ला पास झालेला भारतीय नागरिकांना माहिती असून सुद्धा तो पुन्हा आणण्यात आला, त्याची चर्चा घडवण्यात आली. त्या संदर्भामध्ये तो नामंजूर होणार कारण की तो शेवटी डिलिमिटेशनशी कनेक्ट होता, त्याच्यामुळे तो नामंजूर होणार हे मोदी सरकारला किंवा मोदींना माहिती होतं. पण तो त्या ठिकाणी आणला, त्याची चर्चा घडवणी केली, त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, वेस्ट बंगालच्या पश्चिम बंगालच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री ह्या ममता बॅनर्जी या महिला आहेत, त्याच्यामुळं त्या कशा महिलांच्या विरोधात आहेत हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश मिळालंय, ही वस्तुस्थिती आहे. पण दुर्दैव असं आहे की नागरिकांना हा कायदा ऑलरेडी मान्य झाला आहे याची या ठिकाणी कुठेतरी नागरिकांनी त्याची नोंद घेतली नाही आणि दुर्दैव त्याचा फटका किंवा त्याचा फायदा हा भाजपला बसला, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ठीक आहे विश्वास पाठक, लाडक्या बहिणी पावल्या पश्चिम बंगालमधल्या? कारण ममता दीदींकडून सुद्धा काही योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात थेट पैसे दिले जात होते आणि तुम्ही सुद्धा ती रक्कम दुपटीने वाढवली.